राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कॅनॉट प्लेस परिसरातील दुकानं बंद करण्याचे निर्देश आता देण्यात आले. काही वेळापूर्वी आमच्या प्रतिनिधींनी या निर्देशाचा रिॲलिटी चेक केलाय. दिल्लीमध्ये कॅनॉट प्लेस हे सगळ्यात मोठं मार्केट समजलं जातं. अनेक शोरूम्स आणि मोठी मोठी दुकानं या परिसरामध्ये आहेत आणि ही सगळी दुकानं संध्याकाळी 6:30 नंतर बंद करण्याचे आदेश आहेत. आणि त्या पार्श्वभूमीवर आपण पाहतोय मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय. ही RAFच्या ज्या टीम आहेत त्या या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आहेत. पालिका बाजारच्या अगदी जवळ लागूनचं हे जे छोटेखानी मैदान आहे त्या मैदानातली ही परिस्थिती मी दाखवतोय. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर बऱ्यापैकी गर्दी अजून तरी या भागामध्ये दिसते. पालिका बाजार सध्या चालू असल्याचं देखील समजते. आणि समोर जर आपण नजर टाकली तर इथून काही अंतरावरच म्हणजे 400 ते 500 मीटर अंतरावर फक्त जंतर मंतर मैदान आहे. समोर आपण जर पाहिलं तर या बाजूची दुकानांची ही सगळी रांग पूर्णपणे बंद आहे. तुरळक गर्दी या भागामध्ये पाहायला मिळते. कुठलीही सूचना म्हणजे कारण न देता ही सूचना जारी करण्यात आलेली आहे की पूर्णपणे CPचा हा भाग जो आहे तो बंद करण्यात यावा. पण आपण पाहतोय गाड्या तरी आत्ता वाहनांची वर्दळ जी आहे ती या परिसरामध्ये पाहायला मिळते. काही दुकानं चालू देखील आहेत, सगळीच बंद आहेत असं आपण म्हणू शकत नाही. ह्या बाजूला काहीसा शुकशुकाट आपल्याला जो आहे तो पाहायला मिळतोय. त्यामुळं बंदला पूर्णपणे प्रतिसाद सध्या तरी दिसत नाही. मात्र महत्त्वाचं हेच आहे की जंतर मंतरवरचे कार्यकर्ते जे आहेत किंवा आंदोलक जे आहेत ते या भागामध्ये येऊ शकतात आणि त्या पार्श्वभूमीवरच ही सगळी दुकानं बंद करण्याचा आदेश जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देशमुखसह मी संदीप राजगोळकर, पुढारी न्यूज, नवी दिल्ली.